नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत असताना तुम्ही अगदीच नवीन असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनायचं हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही तयारी करता, त्यावेळेस तुम्हाला MPSC आणि MPSC मधून किंवा MPSCच्या अंतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याचं स्वरूप माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ही अतिशय बेसिक आणि महत्त्वाची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असलीच पाहिजे. मित्रांनो, MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक संविधानिक संस्था आहे आणि संविधानानं स्थापन केलेला हा आयोग आहे. मित्रांनो, ज्यावेळेस सरकारला अधिकाऱ्यांची गरज भासते त्यावेळेस सरकार आयोगाला 500 अधिकारी आम्हाला पाहिजेत अशी ऑर्डर काढतं किंवा त्या संबंधीचं पत्रक आयोगाला सरकार देत असतं. म्हणजेच सरकारमध्ये ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची आणि लोकसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची गरज भासते सरकारला, आणि सरकार आयोगाला कसे निर्देश जारी करतं की आम्हाला एवढे अधिकारी अधिकारी आम्हाला पाहिजे आहेत. म्हणजेच सरकारला 500 अधिकाऱ्याची गरज असेल तर सरकार आयोगाला निर्देश काढतं की आम्हाला 500 अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यासंबंधीची जाहिरात काढून टप्प्यानुसार पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू अशा पद्धतीने पदाची भरती करून सरकारला त्या अधिकाऱ्यांची पूर्तता करून देत असतो. मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी म्हणजेच काय, किंवा राजपत्रित अधिकारी कोणते आणि अराजपत्रित अधिकारी कोणते, त्या संबंधीच्या परीक्षा कोणत्या, त्या संबंधीचा सिलेबस आणि त्या संबंधीच्या जो काही परीक्षेचं स्वरूप आहे ते देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात राजपत्रित अधिकारी म्हणजे काय. त्याला आपण गॅजेटेड ऑफिसर असं देखील म्हणू शकता, म्हणजेच राजपत्रित अधिकारी. राजपत्रित अधिकारी म्हणजे जे अधिकारी राज्यपालांच्या सहीने नियुक्त केले असतात किंवा त्यांच्या नियुक्तीचं पत्र हे राज्यपालांनी दिलेलं असतं, त्याला आपण राजपत्रित अधिकारी असं म्हणलं जातं. त्याला क्लास 1 ऑफिसर वर्ग 1 किंवा वर्ग अ चे अधिकारी देखील त्यांना तुम्ही म्हणू शकता. मित्रांनो, यामध्ये उपजिल्हाधिकारी, DYSP म्हणजेच उप अधीक्षक, BDO, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार अशा जवळपास 22 अधिकाऱ्यांची यादी यामध्ये आहे. त्यानंतर पाहूयात अराजपत्रित अधिकारी म्हणजे काय. अराजपत्रित अधिकारी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ही डिपार्टमेंटल असते किंवा खात्या अंतर्गत असते त्याला आपण अराजपत्रित अधिकारी असं म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा गोंधळ उडता कामा नये. दोन्ही अधिकाऱ्यांच्या परीक्षा MPSC मार्फतच होतात, परंतु नियुक्ती मात्र राज्यपालाद्वारे आणि खात्यांतर्गत नियुक्ती राजपत्रित अधिकाऱ्याची परीक्षा ही राज्यसेवेद्वारे घेतली जाते. यासाठी राज्यसेवेसाठी सेपरेट अशी जाहिरात निघत असते. मित्रांनो, याची पूर्व परीक्षा होते. या पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनचा 200 मार्काचा पेपर आणि CSATचा 200 मार्काचा पेपर एकाच दिवशी द्यावा लागतो. मित्रांनो, हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होत असतात. त्यानंतर मित्रांनो, सेवेची पूर्व परीक्षा तुम्ही क्रॅक केल्याच्या नंतर तुम्हाला कॅटेगरीनुसार मार्क पडल्याच्या नंतर तुमचं मेरिट आल्याच्या नंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी बसू शकता. मुख्य परीक्षा ही 100 मार्काचं इंग्रजीचा पेपर असतो आणि 100 मार्काचा मराठीचा पेपर असतो. यामध्ये हे 200 मार्काचे पेपर आणि त्याचबरोबर सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान म्हणजेच तुमचं जे काही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र आणि जे काही इतर चालू घडामोडी हे जे विषय आहेत अशा विषयांचे प्रत्येकी 4 पेपर 150 मार्काचे होत असतात. म्हणजे ही पूर्ण परीक्षा 800 मार्काची होत असते. सुरुवातीचे 400 मार्क आणि हे 800 मार्क. मित्रांनो, ही परीक्षा दिल्याच्या नंतर यामध्ये मेरिट लागतं आणि यामध्ये मेरिट लागल्याच्या नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता. अशा पद्धतीनं ही राज्यसेवेची परीक्षा असते आणि राज्यसेवेचं शेड्यूल देखील अशा पद्धतीचं असतं. त्यानंतर मित्रांनो, अराजपत्रित अधिकारी. अराजपत्रित अधिकारी मुख्यत्वे करून PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर STI म्हणजेच सेल टॅक्स ऑफिसर म्हणजेच विक्री कर अधिकारी आणि ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच सहाय्यक कक्षा अधिकारी. यासाठी एक कंबाईन परीक्षा होत असते. ही अराजपत्रित अधिकाऱ्यांची परीक्षा असते. मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला पूर्व परीक्षा ही 100 मार्काची होत असते.
ह्या 100 मार्काच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर मेरिट लागण्यापुरते मार्क तुमच्या प्रवर्गानुसार पडले तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होता. 2025 मध्ये MPSCने राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये बरेच असे बदल केलेले आहेत. मित्रांनो, या व्यतिरिक्त म्हणजेच राजपत्रित आणि अराजपत्रित पद सोडून दुसरे देखील बऱ्याच पदाच्या परीक्षा MPSCद्वारे घेतल्या जातात. जसं टंकलेखक आहे, बऱ्याच अशा परीक्षा आहेत. त्या संबंधीची देखील माहिती आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, या संबंधित परीक्षेविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला मेसेज किंवा कमेंट करू शकता. मित्रांनो, MPSCचं जे काही बदललेलं स्वरूप आहे किंवा 2025 मध्ये MPSCने नेमका दोन्ही परीक्षामध्ये काय बदल केला आहे या संबंधीचा एक विस्तृत असा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे. मित्रांनो, MPSCच्या स्वरूपाविषयी, राजपत्रित अराजपत्रित अधिकाऱ्याविषयी, राज्यसेवेच्या परीक्षेविषयी, त्याच्या शेड्यूलविषयी, कंबाईनच्या परीक्षेविषयी म्हणजेच अराजपत्रित अधिकाऱ्याविषयी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि काही जरी तुमच्या मनामध्ये MPSC विषयी शंका असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. मित्रांनो, ही सर्व सेवा, हे सर्व व्हिडिओ आणि या व्हिडिओचं संपूर्ण ॲक्सेस हे तुमच्यासाठी विनामूल्य आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे. मित्रांनो, तुम्ही अधिकारी व्हावं एवढीच माझी इच्छा. धन्यवाद.